चला आज बनवते मी पालक भजी। सुरुवातीला मी एका बाउलमध्ये बेसन घेतलेले, 1.5 कप बेसन घेतलेले। त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट, हळद, जिरे पावडर आणि मीठ टाकलेले चवीनुसार। आणि चाट मसाला टाकलेला आहे, याच्यामुळे खूप छान टेस्ट येते पालक भजीला। आणि पानांची केलेली आहे मी, अख्खे पाने असतात त्याची भजी केलेली आहे। आणि पीठ आपलं आता पीठ तयार झालेले बघा। आणि आता आपल्याला मस्त पालकाची पानं घ्यायची, ती स्वच्छ धुवून घ्यायची मस्त आणि पुसून घ्यायची। आणि मग आपल्याला त्याची भजी करायची, अख्ख्या पानांची भजी खूप छान लागतात। असे आपण बारीक चिरून तर करतोच नेहमी, पण अशा पद्धतीने पण तुम्ही पण करून बघा, खूप छान होतात। आणि मस्त बघा पालकची पानं घेतलेली आहे मी, एक एक पान घ्यायचं आपल्याला, त्याचे देठ थोडेसे कापून घ्यायचे आपल्याला। आणि मग त्याच्यामध्ये बुडून आपल्याला, आणि कढई ठेवलेली मी गॅसवर, तेल छान तापलेले आपलं। अशा पद्धतीने बुडून घ्यायचे पानं आपल्याला आणि तेलामध्ये टाकायचे बघ। आता दुसरं पण पान घेतलेलं आहे मी पालकचं, ते पण टाकायचं असंच। आणि मस्त भजी कुरकुरीत तयार होतात। आणि दिसायला पण खूप छान दिसतात बघा। चांगले तळून घ्यायचे दोन्ही बाजूने आपल्याला, आणि मग काढून घ्यायचे। बघा किती सुंदर आपल्याला पालक भजी बघा पानांची। आणि आता परत आपल्याला तळून घ्यायचे। आता आपल्याला सगळी भजी अशी तळून घ्यायची मस्त, आणि ताटामध्ये सर्व करायची मस्त। बघा किती छान झालेली भजी आपली। आणि इकडे बघा आता प्रेम मंदिर नाशिकमध्ये खूप छान उभारलेलं आहे मथुराचं, खूप छान बघण्यासारखं आहे। राम, लक्ष्मण, सीता, गणपती बाप्पा, किती छान आहे बघा, खूप सुंदर देखावा आहे। पूर्ण तेच मंदिर आहे मध्ये, खूप गर्दी असते बघायला। देखावा खूप बघण्यासारखा आहे आतला।